धराधरी झाली, दखलादखली झाली. फार मोठा काही विषय नव्हता त्याच्यामध्ये. ते हरले अशी बातमी आली, त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले. इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज होतो, अनेक घटना होतात. कराचीचे NIA घेतली काय दखल. आता राम सातपुतेसाठी करावं हे काय मला पटत नाही. माळशिरस विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राम सातपुते यांच्या कथित हत्येच्या कटाच्या आरोपावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना आता माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी प्रतिक्रिया देत संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मुर्दाड माणसाला कोण मारणार आणि कशासाठी मारायचं असा थेट सवाल करत जानकर यांनी हत्येच्या कटाच्या आरोपांची खिल्ली उडवली आहे. त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुनाचाही कट करण्यात आला आणि तो कट कुणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या. त्यामुळं अशा पद्धतीनं कोण गुंड आहे, कोण काय आहे या संदर्भात आपल्या काही माहिती पुढे येतील. असेल त्यांच्या हत्येचा कट रचला गेलाय राजकीय विरोधकांकडून असं म्हणतात. काय नेमकं उत्तर असणार आहे? नाही बाबा, पालकमंत्र्याविषयी त्यांनी म्हटलं असेल तो थोडं तिथं अशी धराधरी झाली, दखलादखली झाली. फार मोठा काही विषय नव्हता त्याच्यामध्ये. आणि पालकमंत्र्यांनी आपलं त्याच्यावरती आपलं काय म्हणतो आपण त्याला सांगण्याचा प्रयत्न केला असेल. यापेक्षा जास्त काय त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि इलेक्शनमध्ये होतं ते उत्साहाच्या भरात सगळे कार्यकर्ते असतात. नाही, पण पालकमंत्र्यांसारख्या मंत्र्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. कारण त्यांच्या हत्येचा कट रचला गेलाय. धराधरी ही किरकोळ बाब आहे, मात्र हत्येचा कट रचला गेला असं मंत्री सांगतायत. एक राज्याचे जबाबदार काहीतरी गंभीर त्याच्यामध्ये असेल. नाही काय आणि त्यांचा रोज जो आहे तो माळशिरसच्या सत्ताधाऱ्यांकडे आहे. नाही याच्याविषयी आता पालकमंत्र्यांना जास्त माहिती असेल आणि ते माहिती देतील. पण त्यांना आता माजी आमदाराला कोण आता त्याच्या हत्येचा कट रचण्या इतपत तुम्हाला वाटतं काय असं असेल? राम सातपुतेंचं असं म्हणणं आहे की हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार आहे आणि कार्यकर्त्यांच्या कर्वे हत्या करण्याचा प्रयत्न आहे माझा. नाही, आणि SID आणि IB ला रिपोर्ट आहे. त्यांनी जागावपणा केला. तो असा तो पिस्तूल नसतं का त्यांचं गुलालाचं, ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली. त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले. इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज होतो, अनेक घटना होतात त्याच्यामध्ये. आणि मुर्दाडाला कोण मारणार, आता कशासाठी मारायचं त्याला? पण मग राजकारणामध्ये ही संस्कृती कुठेतरी वाढते किंवा जोपासली जाते का? आणि त्याचं मग अशा पद्धतीचं त्याचं समर्थन होऊ शकतं का? नाही, पालकमंत्र्यांनी भीती घालण्यासाठी म्हणजे रामभाऊ सातपुतेंना जे कार्यकर्ते अंगावर आले त्यांना भीती घालण्यासाठी पालकमंत्री बोलले. नाही पण सर त्यांचं असं म्हणणं SID चे रिपोर्ट आहेत, IB चे रिपोर्ट आहेत आणि राज्याच्या गुन्हा देखील दाखल होईल. IG या सगळ्या प्रकरणामध्ये दखल घेतलेली असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जे म्हणताय ते फक्त मोगम आरोप आहे असं म्हणताय, पण त्यांच्याकडे म्हणणं आहे की गुप्तचर यंत्रणांचा रिपोर्ट आहे. कराचीचे NIA घेतली काय दखल. आता आम्ही मैदानामध्ये लढाई करणारी माणसं आहे. अशी काही चोरी छुपे आणि तो काय राजकीय विरोधक आहे. त्याच्यासाठी हे करावं आणि राम सातपुतेसाठी करावं हे काय मला पटत नाही.